सर्वांना जय शिवराय, जय मल्हार, जय भीम, जय लहुजी, जय शिवालाल. एस टी आरक्षणाचा लढा हा गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. अनेक बांधव लढत आहेत आणि काल मुंबई या ठिकाणी आमचे सन्माननीय मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले होते आणि काल त्यांचं उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे. येणाऱ्या काळात धनगर समाजाचं अजून ताकदीनं संघटन करून ते अजून पूर्ण ताकदीनं मुंबईला जाणारच आहेत. पण या महाराष्ट्रात काम करत असताना आपलेच बांधव आपले पाय ओढत आहेत हे अनेक वेळा आपल्याला दिसून आलेलं आहे. आज लक्ष्मण हाके साहेब यांची फेसबुक लाईव्ह बघितली आणि त्या लाईव्हमध्ये त्यांनी बऱ्याच काही गोष्टी असे बोललेत की मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी का आले, काहीतरी लांडगं किंवा शेळीला खाण्यासाठी असा त्यांनी तो विषय केलेला आहे. पण मुळात लक्ष्मण हाके सर यांना मी आठवण करून देतोय की ज्या ठिकाणी मुंबईला उपोषण सुरू होतं आणि जे आपले उपोषण करते होते दीपक भाऊ बोराडे यांनी स्वतः कॉल करून मनोजदादा जरांगे पाटील यांना बोलावलेलं आहे. त्यामुळे तुमचा हा गैरसमज काढून टाका की जरांगे पाटील त्या ठिकाणी गेलेले आहेत. जेव्हा आपल्या धनगर समाज बांधवांनी त्यांना निमंत्रित केलं, बोलावलं की दादा आम्हाला आपली गरज आहे आणि या महाराष्ट्रातला आपण आमचा मोठा भाऊ आहात आणि मोठा भाऊ या नात्याने जर एखादा छोटा भाऊ उपोषणाला बसलेला असेल, छोटा भाऊ अडचणीत असेल तर आपण यावं ही अनेक धनगर समाज बांधवांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन मोठ्या भाऊ समजून मनोजदादा जरांगे पाटील हे सुद्धा मुंबईला आझाद मैदानला आले. पण अनेकांच्या पोटात पोटसूळ उठलंय की जरांगे पाटील त्या ठिकाणी आले म्हणजे मराठा आणि धनगर समाज एकत्र झालाय. अरे मुळात मराठा आणि धनगर समाज हा वादच नाही आणि मुळात सुरुवातीपासूनच धनगर समाज मराठा समाज एकत्र आहेत. मला अनेकांना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या ज्या बांधवांना असं वाटतंय की मराठा समाज आमचा शत्रू आहे किंवा ज्या मराठा समाज बांधवाला वाटतं आमचा धनगर समाज बांधव शत्रू आहे, तर हे सर्व डोक्यातून खूळ काढून टाका. खाली ग्राउंड लेवलला खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी धनगर समाज बांधव मराठा समाज बांधव एकत्र आहेत, गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत. आणि ज्या ज्या आपल्या नेत्याला वाटतंय की मराठा समाज आमचा शत्रू आहे किंवा अनेकांना मराठा समाज नाही जरांगे पाटील शत्रू वाटतात, पण जरांगे पाटील आज हे अनेक या महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी 4 कोटी मराठा समाज बांधवांचं नेतृत्व करत आहेत. म्हणजे मराठा समाज बांधव हे त्यांना मानतात. मग तुम्ही नेमका विरोध कुणाला करतायत? हाके सर असतील किंवा अनेक नेत्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला खरंच मराठा समाज शत्रू वाटत असेल तर जे जे एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षात काम करतायत, जे जे पवार साहेबांच्या पक्षात काम करतात आणि जे जे आपले धनगर समाज बांधव अनेक आमदार खासदार जे मराठा समाजाचे आहेत यांच्या हाताखाली काम करतात, पहिले ते काम करणं बंद करा. स्वतंत्र आपण आपली ताकद आहे ना, तर मग आपण आपल्या ताकदीवर जो आपला पक्ष आहे महादेव जानकर साहेबांचा त्या पक्षात सगळे सामील व्हा. म्हणजे एकीकडे आपण प्रस्थापित मराठ्यांच्या हाताखाली काम करायचंय आणि जो गोरगरीब धनगर समाज बांधवांच्या कल्याणासाठी आझाद मैदानाला येत आहेत असे जरांगे पाटील यांना विरोध करायचा आहे. म्हणजे ही कुठली नियती? आणि ज्या ठिकाणी जरांगे पाटलांना आपल्याच धनगर समाज बांधवांनी बोलवले, उपोषणकर्त्यांनी बोलवले, म्हणजे आपण त्यांच्यावर टीका करतोय. लक्ष्मण हाके सर यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. ज्या बाळासाहेब सानप यांनी आपल्याला आयोगावर बसवलं, आयोगाचं पद ज्या बाळासाहेब सानपमुळे आपल्याला भेटलं, ज्या बाळासाहेब सानप यांच्यामुळे तुम्हाला ओळख भेटली, तुम्ही त्या बाळासाहेब सानपचे सुद्धा उपकार विसरलात, त्यांना सुद्धा तुम्ही विसरलात. आणि आपले धनगर समाज बांधव जे की अडचणीच्या काळात तुमच्यासोबत होते, त्यामध्ये सचिन बंडगर असेल, हनुमान धायगुडे असतील, बिरुदेव खांडेकर असेल, विलास गडदे असतील, अमित करे असतील, अजित कुलाळ असेल, स्वतः मी असेल आणि ज्या पोरांनी आपल्यासाठी दिवसरात्र करून त्या पत्रकार भवन असेल किंवा आपलं वडीगुद्रीचं उपोषण असेल अख्ख्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी मॅनेज केल्या, तो महेश घरबुडे ज्याच्यावर तुमच्यामुळं खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, विद्यार्थी दशेत असताना त्याचं आयुष्य बर्बाद झालं, त्याला देखील आपण एकदाही भेटला नाही. आणि हे सर्व धनगर समाजाचे आहेत. आणि ज्या ठिकाणी आपलं मुंबईला उपोषण होतं त्या उपोषणाला तुम्ही एकदाही भेट द्यायला आले नाहीत. जालन्याला उपोषण होतं त्या उपोषणाला तुम्ही भेट द्यायला आले नाहीत. पंढरपूरला उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट द्यायला आले नाहीत. आपले प्रल्हाद भाऊ चोरमरे असतील, बाळासाहेब कोळसे असतील, हे नेवाशाला उपोषणाला बसलेले होते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही धनगर समाजाच्या एकाही उपोषणाला भेट द्यायला आले नाही. आणि आज जे तुम्ही ओबीसी म्हणून करता आणि ओबीसीतला जो मोठा घटक धनगर समाज बांधव आहे याच नेत्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर तुम्ही टीका करत आहेत. बऱ्याच काही गोष्टी आहेत, मला तोंड उघडायला लावू नका. कारण ज्या वेळेस वडीगोद्रीचं उपोषण झालं, वडीगोद्री तो हॉटेल ट्रायडन मुंबई, हा प्रवास कसा झाला हा स्वतः मी माझ्या डोळ्यानं बघितला आहे.
पण आपल्या धनगर समाजाचे नेते म्हणून काही गोष्टी आम्ही शांत बसतोय. पण इथून पुढं माझी तुम्हालाही विनंती आहे की सर, की धनगर एस टी आरक्षणाच्या संदर्भात जे जे कोणी पाठिंबा द्यायला येतील त्यांच्यावर विनाकारण तुम्ही टीका करू नका. आणि या महाराष्ट्रात मराठा समाज बांधव यांनी आपल्या धनगर समाजाच्या आमदाराला देखील मतदान केलेलं आहे. त्यामध्ये उत्तमराव जानकर साहेब असतील, नारायणआबा पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, म्हणजे या आमदाराला सुद्धा मराठा समाज बांधवांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यातून खूळ काढून टाका की मराठा समाज बांधव आपल्याला मतदान करत नाहीत. आज ह्या गोष्टी का बोलतोय बांधवांनो? कारण ही बोलण्याची वेळ आणलेली आणि सत्य परिस्थिती आरसा हा आपल्या डोळ्यासमोर पाहिजेत. म्हणजे आपणच त्या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत किंवा अनेक धनगर समाज बांधव आहेत, विनंती करायची की जरांगे पाटील तुम्ही या, आमचे मोठे भाऊ आहेत. आणि त्या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याच नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायची. मग आपल्याला जर बोलायचंच असेल तर आपले उपोषणकर्ते असतील किंवा धनगर समाज बांधव असतील त्यांना बोला की तुम्ही जरांगे पाटील यांना का बोलवलं. आज त्यांना इथं बोलवल्याच्यानंतर आदिवासी समाजातून सुद्धा ते टार्गेट होत आहेत. म्हणजे आपल्या लेकरा बाळासाठी येत आहेत आणि तुम्ही विनाकारण टार्गेट करण्याचं काम करतायत. आणि अनेक जण प्रश्न विचारतात की जे मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्यावर हल्ले होतात त्यावरती जरांगे पाटील का बोलत नाहीत. तर बांधवांनो, येणाऱ्या काळात या 8 दिवसामध्ये अनेक मेंढपाळ बांधव यांना घेऊन जरांगे पाटील यांची मी भेट घेणार आहे आणि त्या भेटी दरम्यान अनेक समस्या त्यांच्या समोर मांडणार आहे. आणि इथून पुढे जरांगे पाटील सुद्धा आपल्या मेंढपाळ बांधवांच्या बाबतीत बोलतील. त्यामुळं या महाराष्ट्रातील माझी सर्व धनगर समाज बांधवाला विनंती आहे की मराठा समाज बांधव हा आपल्या सोबत आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून टीका करा, आपण कुणावर टीका करतोय. आणि जर टीकाच करायची असतील तर जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांच्या हाताखाली जे आपले काम करणारे आपले बांधव आहेत त्यांनी पहिले बाजूला सरका, जानकर साहेबाच्या पक्षात या, काम करा आणि गर्वाने सांगा की आम्ही धनगर आहेत, आम्ही ओबीसी आहेत, आणि मग मराठा समाजावर टीका करा. म्हणजे आपण एकीकडे त्यांच्या हाताखाली काम करायचं आणि टीका करायचं हे आपल्याला शोभत नाही. आणि अनेकांना ह्या गोष्टी झोंबायल्यात की मराठा समाज धनगर समाज एकत्र येतोय. बांधवांनो, एकत्र आहे आणि एकत्रच राहणार. येणाऱ्या काळात अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही धनगर समाज बांधव, मराठा समाज बांधव ह्या बैठकी घेणार आहेत आणि त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून या 8 दिवसातच होणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा बैठका होणार आहेत आणि मराठा समाज बांधव, धनगर समाज बांधव एकजूट आहे हे आम्ही ताकदीने दाखवून देणार आहेत. येळकोट येळकोट, जय मल्हार.